देखील विनंती असेल की 4 ओव्हर या 20 मिनिटांमध्ये झालं पाहिजेत. आयोजन कमिटीकडून सूचना येत आहेत. स्पर्धा मानाची मराठी समाजाच्या सन्मानाची अर्थातच आर.के. चषक 2025च्या रणसंग्रामामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं मायबाप युट्यूबवर लाईव्ह पाहणाऱ्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला आर.के. चषकाची पहिली मॅच जर पाहिली तर अगदी रंगात येताना पाहायला मिळाली. अगदी सुपर ओव्हर पर्यंत तो सामना गेला. परंतु आता मात्र आर.के. चषक 2025च्या दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वांचंच हार्दिक स्वागत. सामना पाहिला गेला तर एका बाजूने राधाकृष्ण कामतवाडीचा संघ पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये पाहिलं तर शिवतेज मांजुर्ण्याचा संघ पाहायला मिळतोय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून मांजुर्णे संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पॉवर प्ले मॅन्डेटरी षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर संतोष शिंदे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील. डिक्कीत आहे बघ या ठिकाणी. आर.के. हॅलो, चला कामतवाडीचा 12th मॅन लवकरात लवकर येऊ द्यात. कामतवाडी संघाला विनंती असेल की 12th मॅन लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये येऊ द्यात. विनंती असेल. मी या ठिकाणी सन्माननीय चंद्रकांतजी शेट्टे सर आपणास विनंती करतो, आपण जरा पोडियमवर यायचंय. त्यांना एक या ठिकाणी समालोचक म्हणून या ठिकाणी एक भेट देण्यात येते आर.के. स्पोर्ट यांच्या वतीने. DDJ डायमंड ड्रीम ज्वेल्स यांच्या माध्यमातून. चंदू सर ते असू द्या, ते चांगलं वाटेल. जॅकेट असलं तर ते उठून दिसेल हो. एक आठवण राहावी म्हणून एक या ठिकाणी भेट दिली जात आहे. कॅमेरामॅन चला कामतवाडीचा गाना येऊ द्या. कामतवाडी मिळवलेले आहेत. आणि एक फोटो माझे सहकारी प्रल्हाद राणे आपण या, आमचे ऑनर आहेत ते. हॅलो चेक. हॅलो, चला जाऊया मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या षटकाला समाप्ती होते. 5 5
पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहिली तर राधाकृष्ण कामतवाडी संघ बॅटिंग करत असताना 5 धावा, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्यावर बिनगडाच्या मोबदल्यात असं समीकरण बॅटिंग करत असताना टीम अर्थातच राधाकृष्ण कामतवाडी संघाचा पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती संघासाठी दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला अकूट टप्पाचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय, फटका फसला की काय नाही, परंतु बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा पहिला षटकार आलाय. अर्थातच बॅटिंग करत असताना राधाकृष्ण कामतवाडी संघाच्या फलंदाजीतून षटकार. एक षटकार येताना पाहायला मिळेल. अर्थातच स्वागत जर पाहिलं तर गोलंदाजाचा षटकाराने करताना पाहायला मिळेल. माणगाव तालुक्यातील खडकोली गावचा शंतनू माडिक आयकॉनच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. आयकॉन स्वरूपात खेळत असताना थोडासा दबाव देखील असतो, कारण की एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळायचं ही कुठेतरी म्हणजे आपला खेळ कुठेतरी चांगला आहे, त्यासाठी आपल्याला बोलावलं गेलं. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न केला, बॉल चालला वन बाउन्स बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल, माफी असू द्या. 6 धावांसाठी बॅक टू बॅकचा दुसरा षटकार आला बबलू कडू यांच्या बॅटमधून. आयकॉन खेळत असताना अगदी चांगली कामगिरी करतात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर अगदी वेगानं 17 धावा. कुठेतरी जर पाहिलं संतोष शिंदेचं 5 धावांचं षटक राहिलं होतं, परंतु इथून शंतनूनच जास्त धावा खर्च केल्यात. यावेळी सिच्युएट करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु पंचांकडे त्या ठिकाणी अपील करण्यात आली आहे, परंतु नकार दिलाय. यावेळेला कमबॅक करताना पाहायला मिळतात. शंतनू महाडिक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपला, उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ न बाकी आहे. बबलू कडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण होताना पाहायला मिळतात. एका बाजूला पाहिलं तर राधाकृष्ण कामतवाडीचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवतेज मांजुर्णेचा संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या स्पर्धेची एक वैशिष्ट्य आहे, गाव टू गाव फॉर्मॅट आहे, त्यामध्ये 2 आयकॉन तुम्ही खेळू शकतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला समोर आयकॉन बबलू कडू, गोलंदाजी मार्कवर आयकॉन शंतनू महाडिक. यावेळेला लोवर फुल टॉस आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न चालला, बॉल ऑन साईडला चालतोय, मार्गस्थ होईल. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एकेरी धावानं धावफलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल. या 2 चेंडूवरती इथून कमबॅक करावा लागेल गोलंदाजी करत असताना शंतनू महाडिकला. 18 धावा धावफलकावरती. आज प्रेक्षकांची गर्दी, मुंबईवरून खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेला पाहण्यासाठी आलेत. यावेळेला पंचांचा इशारा येईल. लोअर फुल टॉस होता, केवळ बॉलला ढकलला बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चुकीचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी बॅकअप होतं. एकच धाव कंप्लीट होईल. एकेरीच्या साने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 19. पंचांचा इशारा येतोय. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल ओव्हरवेस साठी. चला, यस, नो बॉल आहे पंच, नो बॉल. त्या पद्धतीने एक अर्थातच नो बॉल असं पुढच्या चेंडूवरती फ्री हिटची संधी असणार आहे, म्हणजे बॅटरला ती संधी असणार आहे. ते बॅटर इथून घेणार का, परंतु गोलंदाजी करत असताना शंतनू माडिक इथून कमबॅक करेल का, हे देखील पाहणं गरजेचं राहील. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी धावानं पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला, उर्वरित अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. षटकातील पुढचा बॉल सेकंड एंडला बबलू कडू, ज्याच्या बॅटमधून 2 षटकारी त्यांना पाहायला मिळाले आहेत. शंतनूवरती आक्रमण चढवण्याचं काम बबलू कडू करतात. इथून पुढे 2 चेंडूमध्ये कशा रीतीची कामगिरी होणार शंतनू महाडिक करून, हे देखील पाहण्याजोगं राहील. षटकातील पुढचा बॉल, ओ यावेळेला लेगस्टिकला मिस करणारा पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा कळवतायत. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. अर्थात धावसंख्या 21 या आकड्यावरती. कुठेतरी दबाव इथून मात्र पाहायला मिळतोय शंतनू माडिकवरती गोलंदाजी करत असताना, कारण की आता नो बॉल आलाय. त्याच्या अगोदर 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये ठोकले होते बबलू कडूने, तोच आता स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल समोर टाकला, समोर घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण डेंजर झोनला, डिरेक्ट हिट.
पंचांचं बोट आकाशाकडे, मोठा मासा गळ्याला लावलाय, त्याने आपला हात डोक्यावरती ठेवलाय. अर्थातच रनआउटच्या स्वरूपात बबलू कडू बाद विकेट. विकेट आले. आयकॉन स्वरूपात खेळत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु असं वाटलं कुठेतरी ही धाव घेण्याची गरज नव्हती, म्हणून शेवटच्या क्षणाला जसं पंचांचं बोट आकाशाकडे गेलं, पंचांनी बाद घोषित केलं. लगेच त्याने आपला हात होता तो डोक्यावरती ठेवला. त्याला माहिती आहे माझं खेळपट्टीवरती टिकून राहणं किती महत्वाचं होतं. माझी बॅट बोलू लागली होती, परंतु आता ही खेळपट्टी विसोडावी लागते. बबलू कडूला माघारी जावं लागतंय. अर्थातच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय येताना पाहायला मिळतात. यस, कामतवाडी गावचा आणखीन एक आयकॉन खेळाडू संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 21 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल येताना पाहायला मिळेल. इथून मात्र आत्मविश्वास मला वाटतंय मांजुर्णे संघाचा आणि त्याचबरोबर शंतनू महाडिकचा देखील थोडासा वाढला असेल, कारण की आयकॉन खेळाडू बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ ना एक वेगळ्याच उत्साहामध्ये येताना पाहायला मिळतो. आता तेच तिथून पुढून हे होणार का? आता दुसरा आयकॉन आला अर्थातच संजय. याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न राहिला. यावेळेला बॉल चालला ऑन साइडला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव केवळ मिळेल. एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या खेरीस. या ठिकाणी आमच्या या स्पर्धेच्या निमंत्रणाला मान देऊन आमचे सहकारी, आमचे मित्र, आमचे बंधू सन्माननीय सागरजी खानविलकर साहेब, युवा कार्यकर्ता, सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे श्री सागर खानविलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निजामपूरवरून या ठिकाणी कालच ते या ठिकाणी पोहोचले आज स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय सागरजी खानविलकर साहेब, धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असणारे युवा कार्यकर्ते सन्माननीय निलेशजी पाकड साहेब, प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांची उपस्थिती लाभली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानपन्न होऊन या स्पर्धेची शोभा वाढावी. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू संदीप सर. मान्यवरांची मांदी आपल्याला आजच्या दिवसा आणि उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. अर्थातच सागर शेठ खानविलकर, त्याचबरोबर निलेशजी पाकड साहेब या स्पर्धेला उपस्थित झालेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती आली आहे. अर्थातच मॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पाहिलं तर रणजी पटू अर्थातच संतोष शिंदे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. पहिलं षटक हाताळलं होतं 5 धावांचं, परंतु आता मात्र इथून कितून धावा खर्च करणार हे देखील पाहायचंय. षटकातील पहिला बॉल, अक्कू टप्प्याचा बॉल यावेळेला वेगात टाकला, फटका फसला. संतोष शिंदे वेगानं चेंडूवरती, कोणती चूक करणार नाहीयेत. मी ती सफलता बॅटिंग करत असताना राधाकृष्ण कामतवाडी संघाला लागतोय. दुसरा धक्का, विकेट. देखील सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं, परंतु आज मात्र एका मोठ्या क्रीडांगणामध्ये खेळायचं आहे. अर्थातच जर पाहिलं क्रीडांगणाची रचना पाहिली ना तर अगदी हिरवळ पाहायला मिळते. आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा, एक मोठं आयोजन, अर्थातच रुपेशजी कोंडेकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा, अर्थातच RK चषक 2025च्या रणसंग्रामामध्ये सर्वांचंच हार्दिक स्वागत. जाऊया मागच्या इशेने, जिथे संतोष शिंदे गोलंदाजी करत असताना चांगली विकेट येताना पाहायला मिळते. महत्वाची विकेट आली आहे. आता कमबॅक झाले शिवतेज मांजुर्णे संघाचं. जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये शंतनू महाडिकवर कुठेतरी आक्रमण चढवली होती. त्यानंतर बबलू कडू बाद झाले. त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती संतोष शिंदे यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून चेंडू दूर ठेवला. यावेळेला यष्टीरक्षकांच्या इशेने बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संतोष शिंदे यांच्या माध्यमातून होती आहे. सातत्याने लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना चांगलं क्रिकेट खेळलंय आणि त्यानंतर आता खूप वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. यावेळेला भन्नाट वेगाचा चेंडू होता. यावेळेला बॉल अलॉंग दी कार्पेट चाललाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एकच धाव तिथून कंप्लीट होईल. एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. आता दुसऱ्या षटकामध्ये ज्या प्रमाणात धावा आल्या होत्या ना, तिथून आता धावसंख्येला लगाम लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये संतोष शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 24 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय, माफी असू द्यात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथून उर्वरित 3 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. षटकातील पुढचा बॉल सायकिंग एंडला संजय आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेला टप्पाचा बॉल बिग हिट केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, ते सांगतात हा बॉल आउट ऑफ दी पार्क, सिक्सर. संजय यांच्या बॅटमधून एक षटकार येताना पाहायला मिळाला. आता मात्र कामतवाडी संघ देखील कमबॅक करताना पाहायला मिळतात. संतोष शिंदे यांच्यावर देखील आक्रमण चढवली जातात. का मला आयकॉन म्हणून इथे आमंत्रित केलं गेलं याचं मैदानाच्या आतमध्ये उत्तर देताना पाहायला मिळतात संजय. हो, यावेळेला भन्नाट वेगात बॅट फिरवली होती, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने कमबॅक मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहे. एका बाजूला राधाकृष्ण कामतवाडीचा संघ पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर शिवतेज मांजुर्ण्याचा संघ पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेला जाऊ दिलाय, उजव्या यष्टीच्या बाहेर बराचसा आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले निखिलजी खानविलकर, मी आपणास विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. निखिलजी खानविलकर, आपणास सुद्धा विनंती, आपले सुद्धा सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. माझे गावचे या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि या स्पर्धेसाठी गाव म्हणून भक्कम पाठिंबा ज्यांचा असतो ते माझे गावकरी बलिराम मामा रानावडे असतील, दगडू मामा मोरे असतील, सन्माननीय या ठिकाणी नरेशजी मोरे असतील, यांचं सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत करतो. चेक धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आयकॉन संजय मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. अर्थातच धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना राधाकृष्ण कामतवाडी संघाला लागताना पाहायला मिळतोय. जर कुठेतरी पाहिलं तर धावसंख्या स्थिरावली. एक षटकार आला होता संजयच्या बॅटमधून, तिथून कमबॅक झालं होतं, परंतु आता मांजुर्णे संघाकडून कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. इथून विकेट आली, संतोष शिंदे यांच्या खात्यामध्ये विकेट जाताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 31 धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्क वरती मांजुर्णे संघाचा आयकॉन अर्थातच समीर पाकडला गोलंदाजी मार्क वरती आणला गेलाय. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे उदलेकोंड गावाला बिलॉंग करत असताना सातत्याने जर पाहिलं तर गावासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलाय. परंतु आज मात्र सुरत शहरामध्ये येऊन आयकॉनची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पडताना, तर बॅटिंगसाठी जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच रुपेशदादा कोंडेकर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण त्यांना पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला विलासदादा अंबिके यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती समीर पाकड गोलंदाजी मार्क वरती येईल. आयकॉन म्हणून गणेश रणपिसे यांना समीर पाकडला संधी दिली आहे. एक चांगली मैत्री त्या दोघांमध्ये देखील आहे, परंतु इथून समीर पाकड आयकॉनची भूमिका दिली आहे, तो इथून जबाबदारी पार पाडणार का हे देखील पाहायचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. साइडिंग एंडला विलास अंबिके. षटकातील पहिला बॉल सज्ज. पहिलाच बॉल, यावेळेला रूम बनवली, जागा बनवली, बॉल चालला पॉइंट दिशेने एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. तिकडे संतोष शिंदे आहेत. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुहेरीचा देखील कॉल वेगाने केला आणि बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती हे 30 या आकड्यावरती जाणून पाहायला मिळते. अर्थात जर पाहिलं तर चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपला. अजून उर्वरित येणं 5 चेंडू येणं बाकी आहेत. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती पाहिलं आहे. या मैदानाची रचना अशी आहे ना, जिथे 5 षटकामध्ये 60 ते 70 धावा देखील चेस केल्या जाऊ शकतात आणि त्या धावा थांबवल्या देखील जाऊ शकतात. यावेळेला पुढे केला बॉल, यावेळेला चालला बॅकवर्ड पॉइंट मधून डीप मध्ये. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत संतोष शिंदे, तिथून त्यांच्या माध्यमातून कोणतीही चूक होणार नाहीये. एकच धाव अर्जित होताना पाहायला मिळते. एकेरी धावानं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावर जर पाहिलं तर 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा जर विचार केला तर समीर पाकडच्या तर 2 चेंडूमध्ये त्याने 3 धावा खर्च केल्यात. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात रुपेश कोंडेकर. हो, यावेळेला बॅट वेगानं फिरवली होती. बॅट बॉलचा संपर्क राहिला नव्हता. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाचा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ उर्वरित येणं बाकी असेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला जर पाहिलं तर रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होता. यावेळेला जर पाहिलं तर समीर पाकड कुठेतरी थांबले. षटकातील पुढचा बॉल
ओ यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांकडे एक मोठी अपील मध्ये उत्साह बराचसा आहे, परंतु त्या ठिकाणी प्रभाव होणार का नाहीये. पंचांचा इशारा येईल, लेग बायच्या स्वरूपातील एक धाव त्यांना पाहायला मिळेल. या एकेरी धावांना धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर 35 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी असेल. सेकंड एंडला विलास अंबिके यांना आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस, फुल टोल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तिकडे तेजस, तो कोणती चूक करेल नाहीये. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. त्याने चेंडूची फेक केली. एकच धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल षटकातील. 36 धावा धावफलकावरती. समीर पाकडचं कौतुक करावं लागेल, त्यानं एकही अद्याप मोठा फटका खेळून दिला नाहीये बॅटिंग करत असताना कामतवाडीच्या फलंदाजांना. आता स्ट्रायकिंग एंडला रुपेश कोंडेकर आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील शेवटचा बॉल अकुट टप्प्याचा होता. बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगले क्षेत्ररक्षण हर्ष रणपिसेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. संघासाठी मला वाटतं केवळ 3 धावा वाचवल्या. तिहेरी जर पाहिलं तर एकेरी संख्येनं धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. चौथ्या षटकाच्या अखेरीस 37 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात असं समीकरण बॅटिंग करत असताना टीम राधाकृष्ण कामतवाडी संघाचं पाहायला मिळते. चला पंचांना विनंती असेल स्पीडअप घ्या. 4 षटकं आपल्याला 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळायची आहेत अशी आयोजन कमिटीकडून सूचना आली आहे. त्या सूचनेचं पालन देखील करायचंय. चला आयोजन कमिटीकडून सूचना आहेत. शेवटची 2 मिनिटं आहेत. 5वं षटक हाताळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती, अर्थातच लेफ्ट आर्म राऊंड विकेटने सज्ज होईल हर्ष रणपिसे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती. स्लॉग ओव्हर मध्ये त्याला आणला. स्लॉग ओव्हर मध्ये आणल्यानंतर एक महत्वाची भूमिका आहे, त्याच्यावरती हल्ले चढवले जातील, परंतु हर्ष रणपिसे इथून कशा रीतीची कामगिरी करणार हे देखील पाहायचं आहे. षटकातील पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सेकंड एंडला रुपेश कोंडेकर. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय, परंतु जर पाहिलं तर भन्नाट वेगाचा अगदी खोलवर टप्पाचा टाकण्याचा प्रयत्न राहिला हर्षचा, तो यशस्वी होताना पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क यावेळेला राहिला नाहीये. पहिलाच बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. ओ यावेळेला उजव्या यष्टीच्या बारास बाहेर आहे. पंचांचा इशारा काय येईल? यस, पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा इशारा कळवतायत. अवांतर स्वरूपाची धाव इथून मात्र संघाच्या खात्यात जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती 38 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर कुठेतरी मोठे फटके अपेक्षित असेल कामतवाडी संघाला, कारण की धावसंख्या जी अपेक्षित होती कामतवाडी संघाला ती जी आलेली नाही आहे. कारण की 5 षटकांचा खेळ तुम्हाला 50 ते 60 धावा कराव्या लागतील, परंतु आता धावसंख्या 38 या आकड्यावरती पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यश चीत केला रुपेश कोंडेकरला. अर्थातच हर्ष रणपिसेला मिळते विकेट. बॅट्समन आउट. अगदी खोलवर टप्प्यामध्ये अगदी वेगामध्ये चेंडू तो हाताळतोय हर्ष रणपिसे. चांगली कामगिरी पहिला 2 बॉल वरती पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सोहम हळदे येताना पाहायला मिळतील. धावसंख्या कुठेतरी स्थिरावली गेली आहे. अर्थातच धावसंख्या धावफलकावरती 38 या आकड्यावरती पाहायला मिळते. 4 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू वरती 2 मोठे फटके आले तर कुठेतरी कामतवाडी संघ देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल. म्हणजे ती धावसंख्या कामतवाडी संघाला अपेक्षित आहे. म्हणजे बॉलिंग करत असताना जो चांगला अटॅक आपल्याला पाहिजे असतो, जी धावसंख्या अपेक्षित असते ती इथून धावसंख्या येणं अपेक्षित राहील. 38 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम राधाकृष्ण कामतवाडी संघाचं समीकरण. षटकातील पुढचा बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहम हळदे. ओ यावेळेला खोलवर. वाह, काय भन्नाट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शफल झाले. ऑन साइडला उडवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अर्थातच 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चला दिलीप अंबिके यांच्याकडून पारितोषिक आल्याचं सोहम हळदे यांनी षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 3 चेंडूचा खेळ संपला. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा धावफलकावरती 3 चेंडू आहे. 3 चेंडू मध्ये एकाच 2 मोठे फटके आले तर कुठेतरी मॅच मध्ये देखील पकड निर्माण करतील. बॅटिंग करत असताना राधाकृष्ण कामतवाडी, परंतु सोहम हळदे स्ट्रायकिंग एंडला. फेअर डिलिव्हरी. चला 501 रुपयाचा कॅश प्राइज सोहम हळदे यांच्यासाठी. 1 षटकार मारावा लागेल संघासाठी देखील आणि रोख रक्कम देखील लागू होईल. षटकातील पुढचा बॉल हर्षचा.
उजव्या एसटी वरून स्क्वेअर कट करायचा. पंच सांगतात नाही हा डॉट बॉल आहे, तुम्ही अगोदर शफल झाले. शफल झाल्यानंतर वाईट थोडासा बाहेर येतो आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची गोलंदाजी करतोय हर्ष रणपिसे. 4 चेंडू त्याने हाताळलेत, केवळ एकच धाव त्यानं खर्ची केल्यात. षटकातील पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला चांगला बॉल. रनआउटची संधी असेल का? डेंजर झोनला सोहम हळदे, परंतु रनआउटच्या स्वरूपात सोहम हळदे बाद होतील. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हर्ष रणपिसे करतोय. अगदी भन्नाट वेगानं चेंडू तो हाताळतोय. 5 चेंडू त्याने हाताळल्यात आणि एकच धाव केवळ खर्ची केली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये त्याला कर्णधारानं आणलं होतं. कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवला. त्या विश्वासाला तो सार्थ होताना पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हर जर पाहिलं तर कुठेतरी हाणामारीचं षटक असतं, परंतु त्या हाणामारीच्या षटकामध्ये त्या धावा येऊ शकल्या नाहीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली आहे. अर्थातच 38 धावा धावफलकावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सचिन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटचा बॉल सेकिंग एंडला फेस करेल विलास अंबिके. एक मोठा फटका इथून अपेक्षित असेल बॅटिंग करत असताना कामतवाडी संघाला. कोलवर टप्पाचा बॉल बिगिट करण्याचा उडत एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एकेरी दाव्यानं पुढे जाईल. दुसऱ्या दावेचा प्रयत्न केला गेला. डेंजर झोनला सचिन सपकाळ. हर्ष रणपिसे तिथे चुकी करेल, चुकीला माफी नाही आहे. इथून मात्र एकच धाव होती, रनआउटची संधी होती, परंतु ती गमावली आहे. इथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या अंकानं धावफलक पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम राधाकृष्ण कामतवाडी संघाला 41 धावांचं टार्गेट सेट केलंय शिवतेज मांजुर्णे संघासमोर. 41 धावांचं टार्गेट आहे. चला पंचांना आणि कामतवाडी संघाला विनंती असेल की आपण या लाईनअप मध्ये मैदानाचा ताबा घ्या. विनंती असेल कामतवाडी संघ मॅचला लगेच सुरुवात करूयात. पंचांना देखील विनंती असेल की जसे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतील बॅट्समन लगेच बोलवून घ्या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. आपल्याकडे थोडासा वेळेचा अभाव आहे. सुपर ओव्हर देखील होत आहेत, त्यामुळे वेळ अधिकचा खर्च होतोय. बॅट्समन येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. पंचांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर टार्गेट थोडंसं सेट करून ठेवा टाइमरचं. 20 मिनिटामध्ये 4 ओव्हर संपल्या पाहिजे. चला कडापे टिटवे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की कॉमेंट्री बॉक्स पोडियमच्या इथे संपर्क साधा. नेक्स्ट मॅच असेल तर टॉस केला जाईल. कडापे टिटवे दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांच्या संघनायकांना पोडियममध्ये टॉस केला जाईल, तिथे उपस्थित राहायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल की इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, त्यावर आपली मॅच असेल तर अगोदरच सज्ज राहायचं आहे. कॅप्टन्स दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं आहे. कडापे टिटवे. हॅलो चेक.
आता यानंतर होणारा सामना कडापे वर्सेस टिटवे, दोन्ही संघाचे संघ नायक यांस विनंती करू इच्छितो की आपण या ठिकाणी पोडियमवर येऊन नाणेफेक करून घ्यायचं आहे. सन्माननीय विठ्ठलजी पार्टे दादा आणि राजू मोरे यांचं या ठिकाणी सहर्षाचं हार्दिक स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं आभार व्यक्त करतो. ही मंडळी जी आम्हाला सतत पाठबळ देतात, पुढे जाण्याची प्रेरणा देतात, आमच्या सोबत आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहतात, त्या सर्व मंडळींचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आजच आपण पाहतोय किशोर कालगुडे सुद्धा मुंबईवरून आलेले आहे, शंकर देवगरे सुद्धा आमचे मित्र आहेत, गणेश रणपिशे ते सुद्धा आपल्याला पुढे त्यांच्याकडून सुद्धा समालोचन म्हणून आपल्याला काम ऐकायला मिळणार आहे. भरत रणपिशे एक चांगला सूत्रसंचालन म्हणून आरकेला गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आम्हाला सहकार्य करत आहे, तो सुद्धा या ठिकाणी आहे. ही मंडळी ही मंडळाचीच आहे आणि येणाऱ्या अनेक स्पर्धामध्ये सर्वजण आपण सोबत जाऊन यापुढे सुद्धा सिल्वर जुबली करण्याचा एक मोठा प्रयत्न असणार आहे. आरके चषक आणि आरके हा एक सुरत शहरामध्ये ब्रँड झालेला आहे. अगदी जर पाहिलं तर राजस्थानमध्ये त्याची एवढी मोठी क्रेज आहे की प्रत्येक ठिकाणी टी शर्टच्या ऑर्डर जर कुठे असतील तर आरकेच्या संपूर्ण राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया कॉमबॉक्समध्ये. धन्यवाद संदीपजी सर. जाऊया मॅचच्या विषयाने दुसऱ्या डावाला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. स्ट्रायकिंग एंडला समीर पाकड, नॉन स्ट्रायकिंग एंडला संतोष शिंदे, गोलंदाजी मार्क वरती सोहम हळदे. अकुट टप्प्याचा बॉल लेग सिक्सला मिस करणारा राहिला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येईल. व्हाईट बॉलचा आल्यानंतर एक धाव त्या ठिकाणी, आणखीन एक धाव रुपयाच्या स्वरूपात येताना पाहिलं मेल. अर्थातच 2 धावा धावफलकावरती, दुहेरी धावांना धावफलकावर धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. अर्थातच बॅटिंग करत असताना शिवतेज मांजुर्डे संघाचा जर धावसंख्येचा विचार केला तर अगदी 41 धावा करायच्या, त्यात तुम्ही अशा चुका कराल तर तुम्हाला मॅचच्या विजयापासून दूर जावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत आणि डीप मध्ये लॉंग ऑन आणि डीप मध्ये मिड विकेट ठेवला गेलाय. सोहम हळदे हळूवार पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता, फुलटोल करण्याचा प्रयत्न राहिला. यष्टीरक्षक थोडीशी चूक करतोय, बॉल जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी केलगर ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेल बळीराम मामा रानावडे, विठ्ठलदादा पार्टे, गणेशजी कोंडेकर आणि विठ्ठलजी आपले दगडू मामा मोरे यांना विनंती करतो आपण पोडीवर यायचे. मनोज रानावडे आपण सुद्धा समवेत यायचे. राजू मोरे आपणा सुद्धा विनंती आपण यायचे. नरेशजी मोरे आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. नरेशजी मोरे सर्व ग्रामस्थ या नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, यायची आहे. या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आरके चषक मध्ये आरके स्पोर्ट यांच्या वतीने सन्मान चिन्हाने गौरवण्यात येणार आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला पहिलाच पाहायला मिळाला. येणारे प्रत्येक सामने हे असेच असणार आहेत, त्यात मात्र कुठली शंका नाही. कारण या स्पर्धेची क्रेज आणि ते संघ ज्या पद्धतीने बनवलेले आहेत त्यानंतर आपल्याला नक्कीच कल्पना येऊ शकते की हे सामने कसे असतील. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. सामना क्रमांक 3 कडापे वर्सेस टिटवे. अंतरगाव मध्ये निजामपूर विभागामधील हे 2 मातब्बर संघ सुरत शहरामध्ये आता भिडणार आहेत आणि मला वाटते समालोचक म्हणून अक्षयला ते समालोचन करण्यासाठी खूप आनंद होईल, कारण दोन्ही संघ या ठिकाणी ओळखीचे. ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते नाही खाली टाकू द्या. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कडापे संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. फक्त 2 शब्दात स्पर्धेविषयी काय बोलायचं. आरके चषक ही आता फक्त सुरतमधली मानाची स्पर्धा न राहता संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचा आता डंका वाजत आहे असं मला वाटतंय आणि तोच डंका याच्या पुढे देखील वाजत राहील एवढंच मी बोलेल. थँक्यू व्हेरी मच. आणि एका मोठ्या संघटनेचे या ठिकाणी म्हणजे निजामपूर अंतरगाव संघटना एसीएचे उपाध्यक्ष, या उपाध्यक्षा वतीने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप आपले आभार व्यक्त करतो. त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या स्पर्धा होतात आणि ह्या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आरके चषक 2025 मी आंतरगाव क्रिकेट असोसिएशन तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आरके चषक बोलल्यानंतर आपल्या सुरतमधील गुजरातमधील सर्वात मराठी खेळाडूंसाठी सर्वात मोठी स्पर्धा. खरोखर अतिशय छान आयोजन. असंच यापुढे बी चालू राहावं ही आमच्याकडून अपेक्षा असेल.
थँक्यू. एक छोटासा हृदय सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. मान्यवरांना मी विनंती करतो जरा आपले एशियाचे उपाध्यक्ष किरण म्हणजे आमचा आप्पा तुर्डे याचं या ठिकाणी हृदय सत्कार करण्यात येणार आहे. नरेशजी मोरे आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने खूप खूप गणा 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 थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि दिलं ना दोन्ही थांबा सन्मान चिन्ह द्या दोन्ही संघांचं एक. हा दोन्ही संघांना एक एक सन्मान चिन्ह द्या. संघांचे टिटवे आणि कडापे आपा संघाचं सन्मान चिन्ह. थँक्यू व्हेरी मच. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्या स्पर्धेत सहभागी झालात आनंद वाढवला त्याबद्दल आभार व्यक्त करून मी जातोय समालोचक कक्षामध्ये ज्या ठिकाणी आहे अक्षय बधिरके. धन्यवाद. जाऊया मॅचच्या विषयाने जिथे पहिल्या षटकाला समाप्ती झाली. पॉवर प्ले मॅन्डेटच्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला. गोलंदाजी करत असताना सुहम मदेनं एक महत्वाची विकेट येताना पाहायला मिळाली. अर्थातच संतोष शिंदेला माघारी जावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नो लुक शॉटसाठी जाणला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश रणपिसे दाखल होताना पाहायला मिळतात. स्विचिटच्या माध्यमातून एक चौकार गणेशच्या माध्यमातून आलाय. आता स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर समीर पाकड आयकॉनच्या भूमिकेत तो खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर निखिल सकपाळ आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना बॅटिंग तेवढी झाली नाहीये परंतु गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो पहिलाच बॉल कमी गतीने टाकला. खेळायचा होतो ऑन साईडला परंतु शेवटच्या क्षणाला स्क्वेअर कट केला समीर पाकडने आणि त्यावेळेला शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी यष्टीरक्षक वेगाने धावत गेले आणि एक धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली. एकेरीच्या साहाय्यानं धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या धावफलकावर पाहिलं तर तब्बल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मॅचला जिंकला जाऊ शकतं. कामतवाडी संघाला कमबॅक करावं लागेल. कुठेतरी डॉट बॉल हाताळावे लागतील. महत्वाच्या विकेट घ्याव्या लागतील तर या मॅचला जिंकलं जाऊ शकतं. तुम्हाला चांगला क्रिकेट खेळावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहिलं तर गणेश रणपिसे आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाचे समालोचक ते देखील आहेत परंतु आज मात्र मैदानाच्या आतमध्ये ते क्रिकेट खेळत असताना अर्थातच क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतात. एक स्विचिटचा चौकार त्यांच्या माध्यमातून आलाय. तून चांगली कामगिरी करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल इज बार. पंचांचा इशारा नो बॉल. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक काय प्रयत्न केले त्या ठिकाणी अगदी वाटलं कुठेतरी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु त्या ठिकाणी आयकॉन होते मला वाटतं संजय त्यांनी एक चांगला प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बॉलला थांबवलं. एकच धाव येताना पाहायला मिळेल. अर्थातच नो बॉल प्लस धाव स्वरूपाची एक धाव अर्थातच 2 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. बॅटरला इथून संधी आल्या. संधी नामी संधी समोरून चालून आली आहे. त्या संधीचा फायदा उचलणार का. षटकातील पुढचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु यावेळेला फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येईल. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलकाला देखील आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या आकड्यावरती. आता सामन्याचा विचार केला तर तब्बल 23 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शिवतेज मांजुर्णे संघाला 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ न बाकी आहे. गणेश रणपिसे मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला फुल टॉस होता. आडवा बॅटनं पंचांकडे इशारा केला परंतु पंच सांगतायत लेग बाय आहे. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर 19 या आकड्यावरती. एक गडाच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना शिवतेज मांजुर्णेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली मॅच जर पाहिली आरके चषकाची तर काय मॅच झाली आहे. अर्थातच डीएन आर्मी साखेवाडी तर दुसऱ्या बाजूला शिवनेरी कडापे. 2 संघ अगदी झुंजत होते. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत होते. अर्थातच जर पाहिलं तर सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये देखील अगदी चुरशीचा सामना राहिला परंतु डीएन आर्मी साखेवाडीने तो सामना जिंकला होता. यावेळेला अकुट टप्प्याचा बॉल केवळ बॉलला ढकललाय. बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये लॉंग ऑन आहे त्या ठिकाणी. तो बॉलवरती येईल. चेंडूची फेक करेल. तिथून एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकेरी धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील शेवटचा बॉल सायकिंग एंडला फेस करेल गणेश रणपिसे. यावेळेला बिग हिट. बॉलला पाठवलाय
डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गणेश रणपिसेचा वार झालाय, पलटवार बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार, धावा मिळतीलचा आलाय षटकार. गणेश रणपिसे मैदानाच्या आतमध्ये काय आग ओकणारी फलंदाजी करतायत. धावा जरी कमी आहेत तरी परंतु आम्ही त्या धावसंख्येला अगदी सहजरित्या आणि कमी षटकांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मांजुर्णे संघाकडून. अगदी 2 चौकार 1 षटकार गणेश रणपिसेच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 26 या आकड्यावरती. अजून सामन्याचा विचार केला तर 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि त्यातून मात्र जर पाहिलं तर 15 धावा करायच्यात. 18 चेंडू 15ची गरज मैदानाच्या आतमध्ये. शिवतेज मांजुर्णे संघाला गोलंदाजी मार्कवरती सोहम हळदे आपल्याला येताना पाहायला मिळतील. सेकंड एंडला समीर पाकड. हो, यावेळेला केवळ बॉलला ढकललं. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून क्षेत्ररक्षक होते परंतु शेवटच्या क्षणाला झेल होऊ शकला नाही. यावेळेला एकदा वेताना पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कामतवाडीच्या खेळाडूंकडून कुठेतरी धावसंख्या कमी आहे. चांगली बॉलिंग केली तर या धावसंख्येला रोखलं जाऊ शकतं. प्रयत्न केले तर प्रयत्न ते देखील असफल होऊ शकतात परंतु प्रयत्न करावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. हो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील परंतु त्याचा कोणताही प्रभाव पंचांवरती नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय तर तसंच धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या धावफलकावरती 27 या आकड्यावरती. अजून सामन्याचा विचार केला ना तर 14 धावा बॅटिंग करत असताना मांजुर्णे संघाला करायच्यात. 16 धावा 16 चेंडू 14 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला गणेश रणपिसे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संतोष सोहम हळदे. षटकातील पुढचा बॉल. टप्पाचा बॉल बिग हिट केलाय. बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गणेश रणपिसेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्याने धावफलक वेगानं पुढे जात असताना पाहायला मिळतंय. अर्थातच धावसंख्या धावफलकावरती ती 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गणेश रणपिसे मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. 2 षटकार 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले आहेत. 33 धावा धावफलकावरती. अजून आता मात्र जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस. यावेळेला वॉड शॉट. बॉल आणखीन एकदा बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. अर्थातच गणेश रणपिसे यांच्या बॅटमधून ठोकलाय त्याने षटकार. या ठिकाणी या स्पर्धेला नेहमीच सहकार्य करत असणारे आमचे मित्र सुरत रोडियमचे ऑनर सचिन साने यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत करतो. मी सचिन साने यांची विनंती करेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सन्माननीय सचिनजी साने यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण आलात त्याबद्दल आभार. वा वा वा, काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली आहे. अगदी लगातारचे 3 षटकार. लवकरात लवकर दोन्ही संघ टिटवे आणि कडापे ज्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी मैदानात यायचे. सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मुळगावचे ग्राम